नमस्ते मित्र हो. या ठिकाणी सेट परीक्षा 15 जून 2025 रोजी झाली होती आणि त्या परीक्षेतील पेपर 1 जो आहे, जो सर्व विषयांसाठी कंपल्सरी असतो, त्यातील ए सेट जो आहे, त्या ए सेटमधील हायर एज्युकेशनचे 10 MCQ या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर चला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. जर अध्यापनाच्या चिंतनशील स्तरावर शिकवले, म्हणजे रिफ्लेक्टिव्ह स्तरावर शिकवले, तर विद्यार्थ्यांना टिंबटिंबच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल, असा प्रश्न या ठिकाणी आहे. त्यातील ऑप्शन आहे वास्तविक माहिती, त्यालाच फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर सामान्यीकृत अंतर्दृष्टी, जनरलाइज्ड इन्साईट आणि समस्या निराकरण क्षमता किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटीज. तर या 3 उत्तरांमध्ये ABCD असे ऑप्शन दिलेले आहेत. 1 व 2 बरोबर, 1 व 3 बरोबर, 2 व 3 बरोबर आणि 1, 2, 3 बरोबर असे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. पहा, सुरुवातीला आपण रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. तर रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग म्हणजे शिक्षणाची सर्वात उच्च पातळी. या स्तरावर शिक्षक फक्त माहिती देत नाही, तर विद्यार्थ्यांना विचार करण्यास, विश्लेषण करण्यास आणि समस्यांचे निराकरण करण्यास प्रवृत्त करत असतो. त्यालाच रिफ्लेक्टिव्ह एज्युकेशन किंवा रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ एज्युकेशन असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन तो देत असतो का? देत असतो. त्याचबरोबर जनरलाइज्ड इन्साईट म्हणजे सामान्यीकृत अंतर्दृष्टी वाढते का? तर वाढते. आणि समस्या निराकरण क्षमतासुद्धा वाढत असते. त्यामुळं 1, 2, 3 असा D हा पर्याय या ठिकाणी सेठ भवानीसुद्धा D पर्याय या ठिकाणी दिलेला आहे. तर या ठिकाणी वास्तविक माहिती किंवा फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन म्हणजे काय? तर फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन किंवा केवळ वस्तुनिष्ठ माहिती, ही माहिती स्मरणशक्तीवर अवलंबून असते. ती सामान्यतः मेमरी लेवल टीचिंग किंवा अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग या टप्प्यांवर दिली जाते. तर रिफ्लेक्टिव्ह लेवलवर केवळ माहिती पुरवण्यापेक्षा विचार आणि विश्लेषण कौशल्य विकसित केले जाते. त्यामुळं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन हे उत्तर थोडं संदिग्ध या ठिकाणी आहे. पहा, आता जनरलाइज्ड इन्साईट हे तर ॲक्युरेट बरोबर आहे आणि प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटीसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये येत असते. मात्र वास्तविक माहिती किंवा फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन हे थोडं या ठिकाणी संदिग्ध आहे. मात्र सेठ भवानी या ठिकाणी D हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. 1, 2 आणि 3 बरोबर. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या प्रकारच्या निर्णयाप्रत न येता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन केले आहे आणि शिक्षक यासाठी टिंबटिंब कार्यनीतीचा उपयोग करतील, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. पहा, आणि याचे ऑप्शन आहेत A नाट्यीकरण आणि भूमिका पालन, त्यानंतर प्रकल्प, C ऑप्शन आहे पर्यवेक्षित अभ्यास आणि D ऑप्शन आहे बुद्धिमंथन. तर या ठिकाणी आपण प्रश्न समजून घेत आहोत. पहा की कोणत्या प्रकारच्या निर्णयाप्रत न येता, म्हणजे कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेता एखाद्या समस्येच्या उत्तराशी संबंधित विविध कल्पनांचा शोध घेणे आणि त्या शोध घेण्याच्या हेतूने एका सत्राचे नियोजन करणे म्हणजे काय, असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. तर या प्रश्नात सांगितलं आहे की शिक्षकाचे एक सत्र, सेशन अशा उद्देशाने आयोजित केलं आहे की ज्यामध्ये समस्येचं निराकरण करण्यासाठी अनेक कल्पना, आयडियाज समोर आणाव्यात.
कोणत्याही कल्पनेवर तत्काळ निर्णय किंवा टीका न करता अशा प्रक्रियेसाठी योग्य धोरण आखणं म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं तर ब्रेनस्टॉर्मिंग असं म्हटलं जातं. त्यामुळं या 2 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे डी, बुद्धिमंथन किंवा ब्रेनस्टॉर्मिंग. प्रश्न क्रमांक 3, स्वयंप्रभा हे शैक्षणिक आशय प्रसारित करण्यासाठी समर्पित केलेल्या DTH चॅनलच्या समूहास दिलेले नाव आहे. आणि दुसरं विधान या ठिकाणी दिलेलं आहे पहा, स्वयं हे ऑनलाईन मूक अभ्यासक्रम पुरवते ज्यामध्ये प्रमाणपत्र देण्याची तसेच क्रेडिट ट्रान्सफर करण्याची तरतूद आहे. आता या ठिकाणी स्वयंप्रभा हे DTH चॅनलच्या समोर दिलेलं नाव आहे, हे पण बरोबर आहे पहा. त्यानंतर स्वयं हे ऑनलाईन मूक अभ्यासक्रम पुरवते, हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यामुळं 1 आणि 2 बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे आणि 1 आणि 2 दोन्हीही बरोबर आहेत. याचा पर्याय सी या ठिकाणी बरोबर आहे. त्यामुळे 3 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 4, साकारिक मूल्यमापन टिंबटिंब स्वरूपाचे असते. सुमेटिव्ह इव्हॅल्युएशन इज अँड डॅश डॅश इन नेचर. या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत पहा, निर्णयात्मक, जजमेंटल, विकासात्मक, डेव्हलपमेंटल, नैदानिक, डायग्नोस्टिक, स्थाननिश्चितीदर्शक, प्लेसमेंटल. तर असे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. तर सुरुवातीला आपण सुमॅन्टिक इव्हॅल्युएशन म्हणजे सारांशात्मक मूल्यांकन जे सहसा शैक्षणिक कार्यक्रमाच्या शेवटी घेतले जाते, जसे की अंतिम परीक्षा, प्रकल्प मूल्यांकन इत्यादी. त्यामुळं हे मूल्यांकन विद्यार्थ्यांच्या एकूण कामगिरीचा निकाल लावण्यासाठी, जजमेंट करण्यासाठी वापरले जाते. त्यामुळं हे जजमेंटल स्वरूपाचे असते. आता या ठिकाणी आपलं सापडलेलं आहे पहा की हे जजमेंटल असते म्हणजेच निर्णयात्मक असते. त्यामुळं या 4थ्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए हा बरोबर आहे पहा. प्रश्न क्रमांक 5, CAI चे इंग्रजी दीर्घरूप टिंबटिंब आहे. आता इथं कम्प्युटर असिस्टेड इमिटेशन, बी ऑप्शन दिलेलं आहे कम्प्युटर अरेंज्ड इन्स्टॉलेशन, कम्प्युटर अरेंज्ड इंडक्शन आणि कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन. तर या ठिकाणी पहिला ऑप्शन कम्प्युटर असिस्टेड इमिटेशन, तर इमिटेशन हे चुकीचं आहे पहा. कम्प्युटर अरेंज्ड इन्स्टॉलेशन, आता इथं अरेंज्ड चुकीचं आहे. कम्प्युटर अरेंज्ड इंडक्शन हे सुद्धा चुकीचं आहे. तर बरोबर पर्याय आहे डी, कम्प्युटर असिस्टंट इन्स्ट्रक्शन. कारण CAI म्हणजे कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन म्हणजेच संगणक आधारित अध्यापन प्रणाली. यात संगणकाचा उपयोग विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी किंवा त्यांचा सराव घेण्यासाठी केला जातो. यात इंटरॅक्टिव्ह सॉफ्टवेअर, ट्युटोरियल्स, क्विजेस, सिम्युलेशन्स वापरले जातात. त्यामुळं या प्रश्नाचं 5 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे डी. प्रश्न क्रमांक 6, टिंबटिंब हा संशोधन प्रकार नाही. या ठिकाणी नाही म्हटलेलं आहे पहा. तर या ठिकाणी वर्णनात्मक संशोधन, शोधात्मक संशोधन, कारणात्मक संशोधन आणि व्यक्तिनिष्ठ संशोधन या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. तर एक लक्षात घ्या की डिस्क्रिप्टिव्ह, एक्सप्लोरेटिव्ह आणि कॅज्युअल हे तिघेही शास्त्रीय संशोधनाचे प्रकार आहेत. मात्र सब्जेक्टिव्ह किंवा व्यक्तिनिष्ठ संशोधन हा प्रकार नाही. त्यामुळं 6 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे तो डी हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे पहा. प्रश्न क्रमांक 7, टिंबटिंब ही सिम्युलेशन सॉफ्टवेअरची संशोधनातील भूमिका आहे. यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत, प्राथमिक डेटा गोळा करणे, प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे, सर्वेक्षणाचे आयोजन करणे आणि शोधनिबंध लिहिणे.
आता ऑप्शनमध्ये या ठिकाणी प्राथमिक डेटा गोळा करणे ही भूमिका सॉफ्टवेअरची आहे का? नाही. त्यानंतर सर्वेक्षणाचे आयोजन करते का सॉफ्टवेअर? नाही. शोधनिबंध लिहिते का सॉफ्टवेअर? नाही. त्यामुळं प्रयोगासाठी आभासी मॉडेल तयार करणे जे आहे, हा 7 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे बी. क्रिएटिंग व्हर्च्युअल मॉडेल्स फॉर एक्सपेरिमेंटेशन. बी ऑप्शन इज करेक्ट हिअर. प्रश्न क्रमांक 8. टिंबटिंब हे सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचा एक सामायिक उद्देश आहे. आता पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत पहा. संशोधन प्रक्रियेमधून व्यक्तिसापेक्षता पूर्णता काढून टाकणे, नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रिय गोचर घटनेला समजावून घेणे, वैयक्तिक मते आणि अनुभवजन्य पुराव्यातील विश्वास यांना प्राधान्य देणे आणि संशोधन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा डेटाचा वापर टाळणे, असे 4 ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे की सकारात्मक आणि उत्तर सकारात्मक संशोधनाचा एक सामायिक उद्देश कोणता? तर संशोधन प्रक्रियेमधून व्यक्तिसापेक्षता पूर्ण काढून टाकणे हा नाही, वैयक्तिक मते आणि अनुभवजन्य पुराव्यातील विश्वास यांना प्राधान्य देणे हा सुद्धा नाही, आणि संशोधन प्रक्रियेतील कोणत्याही प्रकारचा डेटा वापरणे टाळणे हा सुद्धा नाही. त्यामुळं या ठिकाणी नवीन ज्ञानाचा शोध घेणे व इंद्रिय गोचर घटनेला समजावून घेणे, म्हणजे टू डिस्कवर न्यू नॉलेज अँड कॉन्ट्रीब्यूट टू द अंडरस्टँडिंग ऑफ फेनॉमेना, म्हणजे बी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 9. शैक्षणिक लेखन आणि संदर्भासाठी DOI या शब्दाचा अर्थ टिंबटिंब असा आहे. आता इथं डॉक्युमेंट ऑफ इंटरेस्ट, डिरेक्टरी ऑफ इन्फॉर्मेशन, डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर, डेटाबेस ऑफ इंटिग्रेशन. तर या ठिकाणी डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर जे ऑनलाईन डिजिटायझेशनमध्ये जे मटेरियल असतं, आर्टिकल्स असतात, त्यांना DOI दिला जातो. आता लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सच्या लोकांना हे माहीत असते, बाकीच्या विषयाच्या लोकांना DOI डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर हे माहीत नसते. त्यामुळं डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर हे या प्रश्नाचं DOIचा अर्थ आहे, हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. पहा, DOI डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर हे एक संपूर्णपणे अद्वितीय ओळख चिन्ह आहे, जे एखाद्याला शोधले जाणाऱ्या डिजिटल दस्तऐवजाला, जसे की रिसर्च पेपर, रिपोर्ट किंवा लेख यांना ते दिले जाते. हे DOI वापरून आपण दस्तऐवजाचा थेट प्रवेश मिळवू शकतो, अगदी URL बदलला तरी. त्यामुळे DOI म्हणजे डिजिटल ऑब्जेक्ट आयडेंटिफायर हे या प्रश्नाचे उत्तर आहे, आणि सी हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 10. टिंबटिंब हा शब्द इतरांच्या कल्पना, शब्द किंवा कार्यास श्रेय देण्यासाठी संशोधकाच्या नैतिक दायित्वाचा संदर्भ देण्यासाठी वापरतात. आता ऋणनिर्देश, साहित्य चोरी, लेखकत्व, विशेषता, ॲट्रिब्युशन. आता या ठिकाणी हा संशोधनामध्ये आपण जेव्हा संशोधन करत असतो त्यावेळेला ॲज अ रिसर्चर म्हणून इतरांच्या कल्पना, शब्द किंवा कार्यास श्रेय देण्यासाठी आपण काही संदर्भ देण्यासाठी किंवा नैतिक दायित्वाचा संदर्भ देण्यासाठी आपण त्यांचा नामोल्लेख करत असतो. त्याला काय म्हटलं जातं? तर आपण संशोधन केलं असण्यास आपल्याला माहीत असतं की आपण ऋणनिर्देश देतो, ॲक्नॉलेजमेंटमध्ये त्यांची नावं देत असतो. त्यामुळं या ठिकाणी ए हा ऑप्शन बरोबर आहे. मात्र काही वेळा ॲट्रिब्युशन किंवा विशेषतामध्ये पण त्याचा उल्लेख केलेला असतो. आता विशेषता म्हणजे काय, तर संशोधनामध्ये एखाद्याचा विचार, शब्द किंवा काम वापरले गेले असेल तर त्याचा योग्य उल्लेख करणे हे एक नैतिक कर्तव्य आहे. हे एक ॲट्रिब्युशन या संज्ञेने दर्शवले जाते. ॲक्नॉलेजमेंट म्हणजे केवळ आभार व्यक्त करणे. प्लॅगॅरिझम म्हणजे दुसऱ्याचे काम स्वतःच्या नावावर दाखवणे, जे चुकीचे आहे. आणि ऑथरशिप म्हणजे लेखकत्व. मात्र या ठिकाणी सेठ भाऊंनी ए हा ऑप्शन बरोबर दिलेला आहे. मात्र
काहींचा रेफरन्स घेऊन आपण ॲट्रिब्युशन हे सुद्धा या ठिकाणी आपण या प्रश्नासाठी क्लेम करू शकतो. मात्र सेठ भवनच्या उत्तर तालिकेनुसार ऋणनिर्देश किंवा ॲक्नॉलेजमेंट हे उत्तर बरोबर आहे. ए ऑप्शन इज करेक्ट हिअर. अशा प्रकारे आपण हायर एज्युकेशनचे 2025मध्ये जी परीक्षा झाली होती त्या प्रश्नपत्रिकेतील 1 ते 10 प्रश्न आपण या ठिकाणी उत्तराच्या स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच आणि ऑल द बेस्ट.